नमस्कार, मी पूनम न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। देशभरात मुस्लिम बांधवांकडून रमजान ईदचा मोठा उत्साह साजरा केला जातोय। रमजान ईद निमित्त एक महिना मुस्लिम बांधवांकडून रोजे उपवास पाळला जातो। या महिन्यात दान धर्म करणंही पवित्र मानलं जातं। आजच्या दिवशी या रोजाच्या उपवासाने सांगता होते। नमाज पठणासाठी पुण्याच्या ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधव या ठिकाणी जमले होते। यावेळी लहानग्या मुलांनीही एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्यात, तर यावेळी सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळाले। ईदच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून गोळीबार मैदान परिसरात काटेकोर बंदोबस्त करण्यात आला। तसंच पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजनही करण्यात आलं होतं। पुण्याचे माजी महापौर दत्ता धनकवडे यांच्या बंगल्यासमोर काळी जादूटोणा करण्याचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। धानका काकासाहेब चव्हाण असं आघोरी जादू करणाऱ्या महिलेचं नाव आहे। आरोपी धानका ही गेल्या 4 महिन्यांपासून अमावस्येच्या दिवशी धनकवडी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तींच्या घरासमोर काळ्या जादूचे वेगवेगळे प्रकार करत असल्याची माहिती समोर आली होती। 29 मार्चच्या अमावस्येच्या रात्री 8 वाजता धानका हिने माजी महापौर दत्ता धनकवडे यांच्या बंगल्यासमोर नारळ, भातुकल्या, अंडी, लिंबू असला अघोरी प्रकार करून जादूटोणा करण्याचा धक्कादायक प्रकार केलाय। या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली। पुणे महापालिकेकडून उन्हाळ्यापूर्वीच तातडीच्या देखभाल दुरुस्तीसाठी येत्या गुरुवारी म्हणजे 3 एप्रिल रोजी संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे। यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन पुणे महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय। तसेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा सुरळीत केला जाणार आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएचडीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भारतरत्न JRD टाटा अर्थसहाय्य योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। त्यानुसार 31 ऑगस्ट 2021 ते 21 एप्रिल 2025 या कालावधीत पीएचडी साठी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार असून अर्ज करण्यासाठी 21 एप्रिल ही अंतिम मुदत असणार आहे। तर या योजनेनुसार विद्यापीठ परिसरातील विभागामध्ये पीएचडीच्या करणाऱ्या 100 विद्यार्थ्यांची तर प्रत्येक संशोधन केंद्रातील कमाल 2 विद्यार्थ्यांच्या 3 वर्षाची शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे। पुण्यात 1 ते 15 वयोगटातील मुलांना जपानी एन्सेफलायटिस लसीकरण केलं जात आहे, जेणेकरून त्यांना या संभाव्य प्राणघातक आजारापासून संरक्षण मिळणार आहे। पुणे महानगरपालिकेने 1 मार्च रोजी 10.43 लाखांहून अधिक मुलांना लसीकरण करण्याचं उद्दिष्ट ठेवून लसीकरण मोहीम सुरू केली आहे। तथापि सध्या सुरू असलेल्या शालेय परीक्षा आणि सुट्ट्यांमुळे ही मोहीम संत गतीने सुरू आहे, त्यामुळे अडथळा येत आहे। आव्हानं असूनही आरोग्य विभागानं 26 मार्च पर्यंत 2.26 लाख मुलांना प्रावित्यरित्या लसीकरण केलंय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या पुणे मुंबई महामार्गावर दररोज वाहतूक कोंडी होत असतानाही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनानं आखलेल्या योजना अद्यापही अयशस्वी ठरल्याचा आरोप तज्ज्ञ आणि कार्यकर्त्यांनी केलाय। वाहतूक सुरळीत करण्यासाठी शहरात व्यापक आणि धोरणात्मक वाहतूक नियोजन करण्याचं आवाहनही त्यांनी केलं असून वाहतूक कर्मचाऱ्यांनी वाहनांच्या हालचालीमध्ये अयोग्य हाताळणी केल्याचा आरोप रहिवासी करतायत। त्या पार्श्वभूमीवरती PCMC म्हणत आहे की महामार्गावरील गर्दी कमी करण्यासाठी त्यांची एक निश्चित योजना आहे आणि लवकरच ती अंमलात आणली जाणार असल्याचे सांगण्यात आलंय। राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं जाहीर केलेल्या वेळापत्रकाऐवजी शहरातील अनेक खासगी विना अनुदानित व स्वय अर्थसहाय्यित शाळांनी आपल्या आधी ठरवलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय। काही खासगी शाळा याला अपवाद असून त्यांच्यासह अनुदानित शाळांनी SCERTच्या सूचनांनुसार वेळापत्रकात बदल केलेत। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून नव्यानं खरेदी केलेल्या 40 बस पुणे विभागाला मिळाल्यात। या बसमुळे प्रवाशांना उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर अधिक सोयी सुविधाही मिळणार असून स्वारगेट, शिवाजीनगर, इंदापूर आणि बारामती या 4 विभागांना प्रत्येकी 10 बस देण्यात आल्यात अशी माहिती ST प्रशासनानं दिली आहे। तर पुणे विभागातून प्रवास करण्याची संख्या लक्षणीय असल्यानं बसची कमतरता जाणवत होती, त्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या अडचणी आणि जुन्या बसमुळे वाढलेल्या बिघाडाच्या समस्या आता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे। कडक उन्हाच्या आठवड्यानंतर पुण्यात हवामान बदल होण्याची शक्यता आहे। पुढील काही दिवसात वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून 1 ते 3 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यामुळे उष्णतेपासून थोडासा आराम मिळणार आहे। तथापि तापमान जास्त राहण्याची अपेक्षा आहे, तर काही दिवस पारा 37 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचेल असंही सांगण्यात आलंय।
पुणेकर तीव्र उष्णतेमध्ये आणि कधी कधी वादळात अडकत असल्यानं रहिवाशांना पाण्याचे प्रमाण कमी करण्याचा आणि अचानक हवामानातील बदलापासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आलाय. 9वीतील एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर परिसरात घडली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला अवघ्या 2 तासाच्या आत बेड्या ठोकल्यात. लोणी काळभोर पोलिसांच्या या कामगिरीबद्दल नागरिकांकडून कौतुक केलं जात आहे. तर लोणी काळभोर पोलिसांना पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांकडून पाठीवर शाबासकीची थापही मिळतेय. चेतन मोरे असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तर या प्रकरणी 14 वर्षाच्या निर्भयाच्या आईनं लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.